तर राम राम विद्यार्थी मित्रांनो, अतिशय गंभीर टॉपिकवर हा व्हिडिओ असणार आहे. ओके, कारण क्लाउड कम्प्युटिंग नावाची एक्झामिनेशन फायनल इयर कम्प्युटर ब्रांचसाठी जी एक्झामिनेशन शेड्यूल होती काल, त्यानंतर म्हणजे माझी स्वतःची पण ती एक्झामिनेशन होती. घरी आल्यानंतर मी फोन बघतो तर लिटरली हँग होत होता. ओके, इतके जास्त मेसेजेस माझ्या फोनमध्ये येत होते आणि कॉल्स पण बरेचसे विद्यार्थ्यांचे येत होते. ओके, आणि ग्रुपमध्ये जरी तुम्ही बघत असाल तर मी एक पोल वगैरे पण टाकला होता. मोठ्या टेलिग्राम ग्रुपवर पण एक काल पोल आला होता. त्याच्यामध्ये जर तुम्ही वोटिंग वगैरे बघितली असेल विद्यार्थी मित्रांनो, माझ्या ग्रुपवर जी पण वोटिंग वगैरे आली असेल आपल्या सुपर 100च्या ग्रुपवर, ती ऑलमोस्ट म्हणजे तुम्ही बघू शकता की 95% 90%च्या वरती विद्यार्थ्यांनी जे आहे ते म्हणजे पोलवर हे केलं होतं की येस द पेपर वॉज फ्रॉम डिफरंट सिलेबस. ओके, कारण की सिलेबस दोन प्रकारचे फिरत होते विद्यार्थी मित्रांनो. ओके, आणि ज्याची भीती होती तेच घडलं. ओके, बरेचसे विद्यार्थ्यांनी जे ते ओल्ड सिलेबस न्यू सिलेबस असं काही म्हणजे दोन सिलेबस फिरत होते. ओके, ते दोघी पण मी तुम्हाला स्क्रीनवर डिस्प्ले करूनच देईल. ओके, त्यापैकी जो एक म्हणजे सिलेबस होता आणि त्यामध्ये थोडेसे कंटेंट आपण जर बघू चॅप्टरचे तर ते थोडे छोटे दिसत होते आणि एक मध्ये थोडे मोठेसे कंटेंट दिसत होते. मोस्ट ऑफ दी विद्यार्थ्यांनी काय केलं, जो काही मोठा कंटेंटवाला आणि मोस्ट ऑफ दी म्हणजे यामध्ये फक्त विद्यार्थ्यांची चुकी नाही तर कॉलेजमधून सुद्धा विद्यार्थ्यांनी कन्फर्म केलं होतं. त्यानंतर सुद्धा त्यांना सांगितलं गेलं की जे पण कंटेंट तुम्हाला मोठे दिसत आहे किंवा जे पण नवीन सिलेबस असेल ओल्ड सिलेबस असेल त्यांनी तो पिन सुद्धा केला होता. ओके, आणि त्यानुसार कॉलेजेसमध्ये पण एक्झामिनेशन जसं मिड सेम होतील, एंड सेमिस्टर होतील, त्यामधले जर तुम्ही प्रश्नपत्रिका जरी पाहिल्या ना विद्यार्थी मित्रांनो किंवा टीचर वर्ग बघत असेल तर त्यांना पण माझं सांगणं आहे की ते क्वेश्चन पण तुम्ही बघा. ओके, ऑलमोस्ट 90% आपण कॉलेजेस बोलू शकतो किंवा त्याच्याहून जास्त पण असू शकतं आणि थोडंफार कमी पण असू शकतं. ओके, ॲव्हरेजली जर पकडलं 90% कॉलेज जितके पण विद्यार्थ्यांना मी अप्रोच केलं आहे किंवा त्यांनी मला अप्रोच करून सांगितलं आहे, सगळ्यांचा रिस्पॉन्स तर मिळून एकच बनतोय की दादा आम्हाला जे येते वेगळ्या सिलेबसवर काही आधारित शिकवलं गेलं होतं. मिड सेमिस्टर असेल, CA1 CA2 असेल, थोडे वेगळे प्रश्नपत्रिकामध्ये प्रश्न जे होते ते वेगळे आले होते. पण आता जे आम्ही प्रश्नपत्रिका बघतोय ती टोटली डिफरंट होता. ओके, MCQचा पार्ट मी बोलत नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, तो कदाचित सेम असू पण शकतो आणि होता देखील. ओके, पण जो मेन थेरॉटिकलचा पार्ट होता त्यामध्ये खूप जास्त म्हणजे गोंधळ काल सर्व युनिव्हर्सिटीचे ॲफिलेटेड कॉलेजमध्ये जे ते रंगताना आपल्याला बघितलं होतं. माझ्या स्वतःच्या कॉलेजमध्ये जेव्हा मी एक्झामिनेशन देत होतो तेव्हा सुद्धा विद्यार्थ्यांनी याच्यावर जे थोडाफार आवाज उठवला होता, पण त्यांनी सांगून दिलं की तुमची जो काही सिलेबस वगैरे तो सेमच आहे, तुम्ही काही एवढं हे बोलू नका. पण जेव्हा पेपर दिला विद्यार्थ्यांनी आणि नंतर दुसरा सिलेबस, बरेचसे विद्यार्थ्यांनी दुसरा सिलेबस पाहिला नव्हता. ओके, तर दोघी सिलेबस जेव्हा कम्पेअर करताय त्यांना वाटलं अरे यार हा सिलेबस तर आपण केलाच नाही आणि तोच पेपरला येऊन गेला. ओके, तर अशी काही गत होती. तर डी बाटूला सांगणे एवढंच आहे की तुम्ही ॲटलिस्ट जे ते किंवा कॉलेजेसला तरी ॲटलिस्ट कन्फर्म सांगत जा, जे वर्षभर जो सब्जेक्ट शिकवताय त्यांना तरी ॲटलिस्ट माहिती पाहिजे की ते नक्की काय शिकवताय, कसं शिकवताय. ओके, आणि त्यानुसार तुम्ही पेपर सेट करत जा. ओके, बरेचसे विद्यार्थी म्हणजे कॉलेजेस पण बघू यार, तुम्ही जर कॉलेजेसमध्ये जरी तुम्ही विचारलं असेल, सरांशी बोलणं केलं असेल त्या पर्टिक्युलर सब्जेक्ट टीचरचा, तर ते सुद्धा गोंधळात होते की नेमका हा सब्जेक्ट येईल की तो हा पेपर पॅटर्न येईल की तो पेपर पॅटर्न येईल. ओके, दोन पेपर पॅटर्न किंवा दोन सिलेबस बोलू शकतो पेपर पॅटर्नपेक्षा. दोन सिलेबसमध्ये जे ते पूर्णपणे गोंधळ जमा होता युनिव्हर्सिटीमध्ये, कॉलेजेसमध्ये आणि एक्झाम सेंटरवर देखील. ओके, आणि त्यामागे फक्त विद्यार्थ्यांचंच इथे दोघी बाजूंनी नुकसान आपल्याला बघायला भेटतं. ओके, तर आता डी बाटू यामध्ये काय आउटपुट देऊ शकते हे जर म्हणजे आपण काही एवढे मोठे नाही की आपण युनिव्हर्सिटीला डायरेक्टली सांगू शकतो की तुम्ही असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे. पण हां, जर युनिव्हर्सिटीची यामध्ये चूक असेल आणि विद्यार्थ्यांना जर म्हणजे आवाज उठवायचा असेल तर त्यांना कोणत्याही प्लॅटफॉर्मवर आवाज उठवल्यावर विद्यार्थ्यांना दाबलं जातं विद्यार्थी मित्रांनो. ओके, पण मी माझ्याकडनं जे ते पूर्णपणे यावर जे ते बोलतोय विद्यार्थी मित्रांनो की सिलेबस नक्कीच कॉलेजनी जो सांगितला होता तो आलेला नाही आहे ना. युनिव्हर्सिटीने क्लिअरिफिकेशन दिलं होतं की दोन सिलेबसपैकी नक्की कोणता सिलेबस येणार आहे. ओके, तर यामध्ये जितकी चुकी जे ते म्हणजे टीचर लोकांची जे काही कॉलेजला प्रोफेसर असेल, सब्जेक्ट टीचर असेल, तितकेच हे युनिव्हर्सिटीवर पण आहे. ओके, तर युनिव्हर्सिटीने केलं तर एक काम करू शकते, आता विद्यार्थ्यांनी जर थोडा जरी दिलासा त्यांना द्यायचा असेल तर नक्कीच पेपर चेकिंग थोडीशी आपण बोलतो ना की थोडीशी लाईट पेपर चेकिंग यांनी केली पाहिजे. जे प्रश्न, हां मी असं बोलत नाही की 100पैकी 100% सिलेबस जो आहे तो कम्प्लिटली चेंज होता, पण 80% सिलेबस तुम्ही बघितला MCQला बघता तो ऑलमोस्ट 1-2 थेरी क्वेश्चन सोडता संपूर्ण सिलेबस असा होता विद्यार्थी मित्रांनो की त्याच्यातले प्रश्न विद्यार्थ्यांनी पाहिलेच नव्हते कारण त्याचा सिलेबस डिफरंट होता. ओके, म्हणजे जो दुसरा सिलेबस तो ओल्ड असेल की न्यू असेल त्याच्याबद्दल मला एवढे डीपमध्ये काही जायचं नाही. पण हां, जो एक्झामला सिलेबस आला होता तो कॉलेजमध्ये शिकवला गेला नव्हता मोस्ट ऑफ दी विद्यार्थ्यांच्या, हे सुद्धा तुम्ही करू शकता. ओके, वाटल्यास तुम्ही याची एक मीटिंग सुद्धा घेऊ शकता विद्यार्थ्यांसोबत आणि त्यांना पण याच्याबद्दल जे ते डिटेलमध्ये विचारू शकता की नेमका तुम्हाला कॉलेजला कोणता सब्जेक्ट शिकवला गेला होता आणि त्यानुसार जे ते पेपराला तुम्हाला जे काही क्वेश्चन वगैरे आले होते की नाही. 1-2 प्रश्न आपण समजू शकतो विद्यार्थी मित्रांनो.
पण जर 5, 6, 7 प्रश्न जर वेगळे येत असेल, डिफरंटच येत असेल, तर नक्कीच थोडंफार इथे कॉलेजला पण समजण्याचं काम आहे आणि मोस्ट ऑफ दी युनिव्हर्सिटीला पण. ओके, तर युनिव्हर्सिटी एक काम करू शकते, पेपर चेकिंग थोडीशी लाईट करू शकते. जे प्रश्न असे आहेत जे विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट केले त्याला ॲटलीस्ट जे ते हाफ मार्क देऊन त्यांना विद्यार्थ्यांना कसं प्रकारे पास करता येईल. ओके, यामध्ये जर त्यांनी थोडीशी दखलंदाजी घेतली किंवा पुढाकार घेतला तर नक्कीच यामध्ये विद्यार्थ्यांचा फायदा होईल. विद्यार्थी युनिव्हर्सिटी आणि कॉलेज जर कोणी प्रोफेसर वगैरे ऐकत असेल तर प्लीज सर थोडंसं विद्यार्थ्यांना यावेळेस तुम्ही समजून घेऊ शकता. ओके, मी असं बोलत नाही की म्हणजे पेपर वगैरे सगळ्यांना खूपच जास्त खराब गेलेला आहे. ओके, पण सिलेबस चेंज होतं तर विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट जरी केलेला आहे. ओके, त्यांना जे काही नॉलेज होतं त्यानुसार त्यांनी लिहिलं आहे. ओके, पण जे तुम्हाला ॲक्युरेट आन्सर हवा असेल की जे या लेवलचं तुम्हाला आन्सर ॲक्युरेटच पाहिजे असेल त्याप्रमाणे जर शिकवलंच गेलं नाही तर त्याप्रमाणे थोडाफार ड्रॉबॅक इथे राहू शकतो. ओके, तर तेवढा जर तुम्ही अकम्प्लिश केला तुमच्या बाजूनी तर नक्कीच मदत होईल. ओके, डी बाटूने बरेचसे असे स्टेप घेतले की ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे नक्कीच नेहमी फायदे होत आले, जसे की रेमेडियल एक्झामिनेशन असेल, सिलेबसमध्ये MCQ ॲड करणं असेल किंवा बरेचसेच कॅरी ऑनचा विषय असेल तर म्हणजे डी बाटूने नक्कीच नेहमी सपोर्ट केलेला आहे. आणि यावेळेस पण मी सेम अपेक्षा करतो की डी बाटूकडनं विद्यार्थ्यांना नक्कीच क्लाउड कम्प्युटिंगमध्ये थोडा तरी सपोर्ट भेटेल. ओके, असं ऑपोजमध्ये मी त्यांच्या बिलकुल पण जात नाही आहे, पण जी चुकी आहे त्यांची मी ते नक्कीच त्यांना समजून देतोय. ओके, विद्यार्थ्यांनी पेपर दिला आहे, मी देखील विद्यार्थी आहे. ओके, 4th इयर फायनल इयर 7th सेम आणि मी सुद्धा तो पेपर दिला आहे आणि त्यामध्ये मला काय वाटलं ते माझं मत मी तुम्हाला सांगितलं. ओके विद्यार्थी मित्रांनो, तुमचे यामध्ये मत काय? तुमच्या कॉलेजमध्ये जो सिलेबस शिकवला गेला होता तोच पेपरला आला होता का की डिफरंट आला होता हे कमेंटमध्ये सांगणं नक्की विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त व्हिडिओ विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ओके, काय नेसेसरी स्टेप्स आपण घेऊ शकतो पुढे किंवा डी बाटूकडनं काय नवीन नोटीस वगैरे आहे ते क्लाउड कम्प्युटिंगच्या संदर्भात ते आपण नक्कीच बघण्याची गरज असेल. ओके, तर आय होप की हा व्हिडिओ आवडला असेल. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. ओके, तर युनिव्हर्सिटीकडनं फक्त लास्टमध्ये एकच अपील आहे किंवा एक आपण बोलू शकतो की रिक्वेस्ट आहे की पेपर चेकिंगमध्ये थोडाफार जर विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट जरी केला असेल तरी मार्क देण्याचा प्रयत्न करा आणि विद्यार्थ्यांना काही पण करून, कारण फायनल इयर आहे आणि त्यांचे प्लेसमेंट वगैरेचे पण सीझन्स ड्राईव्ह वगैरे कंटिन्युअसली आता कॉलेजेसमध्ये येते. ओके, आणि बरेचसे विद्यार्थी बाहेरून पण ऑफ कॅम्पस पण अप्लाय करतात, तर यामध्ये बॅकलॉग नको म्हणून एक छोटासा बोलू शकतो आपण रिक्वेस्ट विद्यार्थ्यांकडनं, पूर्ण विद्यार्थ्या संघाकडनं माझ्या चॅनल थ्रू मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ओके, तर आय होप की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.